नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे माझ्या माहेरी म्हणजेच येवल्याला. आणि आमच्या मळ्यामध्ये श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर यांची आज स्थापना होती आणि त्याच्याबरोबर दत्त मंदिराची पण स्थापना होती. आमचे 2 मळे आहे. एका मळ्यामध्ये भगवान दत्त महाराजांची मंदिर आहे आणि दुसरा जो काही मळा आहे तर त्याच्यामध्ये म्हसोबा देवाचं मंदिर आहे. तर जे दत्त महाराजांचं मंदिर होतं तर ते जुनं होतं, तर ते नव्याने बांधलं आणि सगळी पूजा अर्चा केली. तर ही आमची जमीन आहे. हा आमचा मळा आहे. तर तिथे छान पद्धतीने कार्यक्रम सुरू होता आणि ॲज युजुअल मी नेहमीप्रमाणे लेट गेली होती, कारण स्वामी होता, त्यांचं खाणं-पिणं सगळं करावं लागतं. आणि हे छोटंसं दत्त महाराजांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि खरं तर 3 दिवस कार्यक्रम चालला होता आणि आम्ही शेवटच्या दिवशी मोठा कार्यक्रम होता. मग सगळ्या बहिणी वगैरे आम्ही गेलो होतो. तर हे असं तर दत्त महाराजांच्या समोर शिवपिंड आहे आणि वरती नाव होतं श्री गुरुदेव दत्त आणि नर्मदेश्वर मंदिर. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. तर माझे बाबा हे दत्तभक्त आणि माझ्या सगळ्या परिवारातले माझे भाऊ, माझ्या काकू, माझ्या वहिनी, तर आम्ही सगळेजण स्वामी भक्त आहोत आणि ह्याच कदाचित दत्त मंदिरानेच आमच्या सेवेला सुरुवात झाली. सुंदर मंदिर आणि हे सगळं घरच्यांनी मिळून एकत्रित बांधलं होतं. आणि याचा जो करता होता, ज्याने ह्या गोष्टी मनावर घेतल्या, तर तो माझ्या मोठ्या काकांचा मुलगा. तर त्याच्यामुळे हे सगळं झालं. तर सगळे पाहुणे वगैरे आले होते, सगळ्या बहिणी आल्या होत्या. खूप दिवसानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो. तर ह्या माझ्या काकाच्या मुली आहे. तब्बल मला 11 बहिणी आहे, मी धरून 11, आणि 3 वहिनी आहे. तर ह्या पद्धतीने तर ही माझी बहीण आहे धुळ्याची. तर सगळ्या जणी भेटलो, छान वाटलं आणि खूप वर्षानंतर बुंदी खाल्ली. तर जेवायला होतं वांगे बटाट्याची भाजी, पुरी, बुंदी आणि पुलाव, या पद्धतीने जेवण होतं. जेवण खूप सुंदर होतं आणि प्रसाद म्हटलं तर छानच. आणि एवढ्या वर्षात मळ्यात जाऊन जेवण वगैरे करणं, तर हे खूप भारी होतं. कधी असा वेळ नाही आली किंवा असा प्रसंग नाही आला की आम्ही आमच्या मळ्यात जाऊन जेवण करू असो. तर कार्यक्रम खूप छान पार पडला आणि अर्थात आमचं ग्रामदैवत श्री जगदंबा माता कोटमगाव इथे सुद्धा गेलो, देवीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. आणि जर कधी तुम्ही येवल्याला आले असाल तर कोटमगावच्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. अतिशय सुंदर असं देवीचं दर्शन घडलं. नंतर मग स्वामी थोडासा मंदिरात खेळला आणि आम्ही आमच्या घरी आलो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.